ठिकाणी ब्राह्मण जाऊन टपकत असतात. त्या ठिकाणी जाऊन मग ते मुसलमान राजा असू द्या, आज अकबराच्या ते काय औरंगजेबाच्या कबरीला उकळ टाकायची भाषा इथले ब्राह्मण करत आहेत. इथल्या फडणवीसच्या बापामध्ये दम नाही कबर काढायची, परंतु कबर काढण्याची गोष्ट करतात. फडणवीसचे पूर्वज, गडकरीचे पूर्वज, इथल्या भटा ब्राह्मणांचे पूर्वज हे औरंगजेबाच्या राजामध्ये त्याचे गुलाम म्हणून काम करत होते, चाकरा म्हणून काम करत होते, चांगल्या मोक्याच्या आणि मानाच्या जागेवरती पद हासिल करत होते. आणि आज त्या औरंगजेब मेल्यानंतर त्याची कबर काढण्याची भाषा करत आहेत. हे काय अन्नाला बैमान होणारी अवलाद आहे, मिठाला बैमान होणारी अवलाद आहे. हे ब्राह्मण ज्या ज्या ठिकाणी मुलीला खाय भेटते, तुम्ही मी आता सांगितलं की मुंबईमध्ये एक दर्गा आहे जो मुस्लिमांचा आहे, हाजी आला दर्गा, हाजी मल्ला काय हाजी मलन दर्गा हा मुस्लिमांचा दर्गा आहे. त्या ठिकाणी पुजारी आज तारखेत हयात आहे, ब्राह्मण तिथं पुजारी आहे हिरवे कपडे घालून. ज्या ठिकाणी मलिदा भेटते, मग बुद्धगयामध्ये बुधाच्या विहाराने ब्राह्मणाला बसण्याच्या आम्हाला नवल वाटत नाही. ज्या ठिकाणी मलिदा खायला भेटते त्या ठिकाणी ब्राह्मण कब्जावर बसतात. ही जागृती गेल्या अनेक वर्षापासून आमचे वैचारिक लोक करत आहेत, परंतु आमच्या लोकांचे टपुरे ठिकाणावर येत नाहीत. आमचे लोक वाहून जातात. आमच्या बांगर साहेबांना 1000 रुपये मताला दिले की लगेच ठपके बीजेपीला सत्तेत बसवलं महाराष्ट्रामध्ये. हे विषय निवडणुकीचा लक्षात घ्या, निवडणुकीचा विषय आहे, राजकारणाचाच विषय आहे. या ठिकाणी मताचं ध्रुवीकरण करण्याचा कार्यक्रम दरवर्षी दर निवडणुकीमध्ये होते आणि आमचे लोक ज्यावेळी वाहून जातात मताच्या त्या काळ्या पन्न्या आम्ही ओरडू गेल्या 10-15 वर्ष सांगत होतो, काळ्या पन्न्या पांढऱ्या बाटला बंद झाल्या, आता नगदी माल सुरू झाला. काळ्या पन्न्यावर टीका व्हायला म्हणून लोकांनी बाजूला की नगदी माल सुरू झाला. 1000 रुपयाला आम्ही बैमान झालो, विकल्या गेलो आणि आज आंदोलनामध्ये बसलो. जर आम्ही इमानदारीने मतदान केलं असतं तर आंदोलनामध्ये आज बसण्याची वेळ आमच्या आली नसती. लक्षात घ्या, महाबोधी यार ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये घ्यायची ब्राह्मणाची अवकाश नाही. या देशातले ब्राह्मण सगळ्यात भित्रे आहेत. लोक सांगतात RSS फार मोठी संघटना आहे, RSS फार मोठी संघटना आहे. RSS वाले लोक असं करतात. RSS वाल्या लोक आहेत की भेत्रे लोक या जगामध्ये कोण नाही. ब्राह्मण आहेत की भेत्रे लोक कोण नाहीत. मी चळवळी सुरू केल्यानंतर आमच्या हिंगोलीमध्ये संघाचा RSSचा कॅडर कॅम्प व्हायचा. सकाळी 6 वाजता 7 वाजता हाफ चड्डीवरती लोक तिथं कवायत करायचे. आम्ही जाऊन दगड हाणून त्यांना पळून लावायचो. पायाला पाठीमागे पाय लागेपर्यंत पळून जायचे. इतके भित्रे हे लोक आज सत्तेमध्ये आल्यानंतर आपला चेहरा दाखवत आहेत. महाबोधी महाविहार या ठिकाणी आंदोलन सुरू झालं. आम्ही मीडियामध्ये पाहत आहोत की भंतेजीला इथले पोलीस काठी मारतात. काय भंतेजीकडे बंदूक आहेत? भंतेजीकडे कोणतं शस्त्र आहे? इथल्या ब्राह्मणी धर्माचे जे काही धर्मगुरू असतील त्यांच्याकडे शस्त्र आहेत. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, त्यांच्या हातामध्ये तलवार आहे, त्यांच्या हातामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे शस्त्र आहेत. परंतु आमच्या बौद्ध भिक्खूकडे, आमच्या धर्मगुरूकडे हे कुठल्या प्रकारचे शस्त्र आहे ते निशस्त्र असतात. त्यांच्यावरती पोलिसांकडून इथलं सरकार त्यांना मारत आहे, लाठी हालत करत आहे. ही जी गोष्ट आहे मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. अहिंसेचा शांतीचा विचार सांगणाऱ्या तथागतांच्या ह्या पवित्र अशा भिक्खू संघावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. ही गोष्ट आम्हाला खपवत नाही, सहन होत नाही. म्हणून इथला जनसामान्य माणूस आता पेटलेला आहे, तो रस्त्यावरती येण्याची भाषा करत आहे. आज हे औंढ्यामध्ये उत्स्फूर्तपणे इथं कोण्या एखाद्या राजकीय नेत्याकडून पैसा आणला आमच्याकडे नेत्यानं किंवा कोणा गावाला ऑटो पाठवलेलं माणसं नाहीत. हे माणसं उत्स्फूर्तपणे आलेले आहे. ज्याला कळालं त्यानं आबावल्या पद्धतीने सहभागी झालेत. अशाच पद्धतीचा